ये गिबली गिबली क्या है? ये गिबली गिबली क्या है? नमस्कार मंडळी. हे सध्या सोशल मीडियावरती गिबली गिबली काय चाललंय? म्हणजे एआय चॅटबॉटचा वापर करून स्वतःला माणसापासून कार्टून बनवण्यासाठी लोक इतके ऑब्सेस होतील असं कधी वाटलंच नव्हतं. म्हणजे प्रत्येक जण हात पाय धुवून त्या चॅट जीपीटी आणि ग्रॉक एआयच्या मागे लागलेत. त्यांचे फोटो गिबली आर्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. पण हे गिबली आर्ट नक्की आहे तरी काय? आणि याला गिबली आर्टच का म्हणतात? तर चला या गिबलीच्या इतिहासात जरा बोटं घालून बघू की हे भूत आलं तरी कुठून. तर मंडळी, गिबली आर्टचा जर इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर दर्शक जपानच्या दिशेने आपल्याला भटकंती करायला लागेल. तर सन 1985 साली जपानमध्ये एक स्टुडिओ सुरू झालं ज्याचं नाव होतं गिबली स्टुडिओ. आणि हे नाव आलंय एक अरबियन शब्दावरून ज्याचा अर्थ असा होतो गरम वाळवंटी वारा. तर स्टुडिओच्या नावाचा आणि अर्थाचा ताळमेळ बसून तर्क तर मला काही लावता आला नाही, पण असो. तर गिबली हा एक स्टुडिओ आहे ज्याला प्रत्यक्षात 3 क्रिएटिव्ह डोसक्यांनी आणले ज्यांचं नाव आहे हायो मियाझाकी, तोशियो सुझुकी आणि इसाको ताकाहाता. हा आता जपानची नावच असे असतात, त्याला काय करावं आता. तर या 3 क्रिएटिव्ह लोकांनी ॲनिमेशन बनवायचं ठरवलं. आणि हे असले तसले ॲनिमेशन नाही बरं का, पूर्णपणे हाताने चित्रकारी करून बनवलेले ॲनिमेशन. म्हणजे डिजिटल ग्राफिक्सला हात न लावता. आणि त्यांचं ॲनिमेशन बाप रे बाप, फुल हॉलिवूड स्टाईल सुपर हिरो ॲक्शन असं अजिबात नाहीये. तर त्यांनी बनवलं एक वेगळंच विश्व. हाताने रंगवलेली चित्र, निसर्गाचं दृश्य आणि माणसांच्या भावनाला हादरवणाऱ्या गोष्टी. माय नेबर टोटोरो, स्पिरिटेड ओवे, प्रिन्सेस मोनोनोके हे सिनेमे जर बघितले ना तर असं वाटतं की आपण स्वप्नातच हरवलोय. आणि स्पिरिटेड ओवे या ॲनिमेशनने तर ऑस्कर सुद्धा जिंकून दिले आहे. आणि इथून पुढे मियाझाकी एक मोठे स्टार बनले. ह्यांचं मूळ वैशिष्ट्य होतं की ॲनिमेशनमधली प्रत्येक फ्रेम ही हाताने रेखाटलेली असायची. आणि म्हणून ह्या आर्ट फॉर्मला गिबली आर्ट म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि गेल्या काही दिवसांपासून तर गिबली आर्टचं एवढं क्रेज वाढलंय की जो तो उठून गिबली आर्ट करतोय. पण कॅनव्हास आणि ब्रश घेऊन नाही बरं का, हे सगळे लोक करताय एआय चॅटबॉट कडून. चॅट जीपीटीचा GPT-4o आणि एक्सचा ग्रोक एआय हे तर रात्रंदिवस ह्याच कामाला लागलेत. अहो एवढंच नाही तर तो ओपन एआयचा सीईओ सॅम अल्टमन सुद्धा स्वतःचा गिबली स्टाईल प्रोफाईल फोटो लावून म्हणाला, "चायला मी मागच्या 10 वर्षांपासून सुपर इंटेलिजन्स बनवतोय आणि लोकांना हे गिबलीच जास्त आवडतंय." म्हणजे हे जे काही चाललंय ना ते इतकं वेडेपणाचं आहे की त्याला काही हद्दच नाही. जो तो उठून एआय बॉटचा ब्रश घेतोय आणि गिबली आर्ट बनवतोय. पण थांबा, हे गिबली गिबलीचं नाटक स्वतः गिबलीच्या फादरलाच आवडेन असं झालंय. गिबली स्टुडिओचे मियाझाकी म्हणताय की हे काय भूत नाटक लावलंय लोकांनी. कारण मियाझाकी हे एआयचे कट्टर विरोधक आहेत. त्यांना एकदा एक एआय ॲनिमेशन दाखवले तेव्हा त्यांनी ते शांतपणे पाहिले, जरा विचार केला आणि म्हणाले, "हा तर माझ्या आयुष्याचा अपमान आहे." त्यांना म्हणायचे होते की हा आर्ट फॉर्म हस्तकलेतच होऊ शकतो. आणि जरी कुठल्या एआयने हा बनवला तरी हाताची इमोशन्स त्याच्यामध्ये उतरू शकत नाही. शेवटी काही झालं तरी एआय असतो. त्यांच्या गिबलीचे कॅरेक्टरचे इमोशन एआयला थोडी कळणार आहे. ते तर एवढे पण बोलले की मला असं वाटतंय की मी रिटायर व्हावं आणि जंगलात जावं. कारण त्यांना असं वाटतंय की त्यांच्या कलेला लोक मशीनच्या हाती देऊन टाकतात की काय. आता हे मियाझाकीचं वादळ थांबतच कुठे की इकडं नवीनच वादळ पेटून गेलं. कारण हे गिबलीचं वादळ एवढं जोरात पसरतंय की चॅट जीपीटी आणि ग्रॉक एआयच्या जीपीयूची फार वाट लावून ठेवली आहे. सॅम ऑल्टमन तर म्हणे जीपीयू फक्त तापून पगळूनच जायचा राहिलाय आता. एवढंच काय तर चॅट जीपीटीचे उत्तर देण्याची स्पीड सुद्धा मंदावलेली दिसते. आणि म्हणूनच नाईलाजाने सॅम ऑल्टमनला गिबली आर्टच्या इमेज जनरेशनवरती जरा लिमिटेशन आणायला लागले. सॅम ऑल्टमन तर हेही म्हणाले की जरा लिमिट मध्ये गिबली बनवा रे, माझ्या स्टाफला पण झोप आणि सुट्टीची गरज असते. ह्या दोन्ही चॅटबॉटचे जीपीयू इतके गरम होत आहे की आता ह्यांना थंड करायला हिमालयात शिफ्ट करायला लागतंय की काय असं वाटायला लागलंय. हं. तर मंडळी, गिबली आर्ट म्हणजे काय? ही एक कला आहे जी जपानच्या स्टुडिओ गिबलीने जन्माला घातली. हातांनी बनवलेली, भावनांनी भरलेली आणि स्वप्नांनी रंगवलेली. पण आज 2025 मध्ये एआयने तिला एक नवीनच चेहरा दिलाय. आता अर्थातच मियाझाकींना हे आवडत नसेल, पण आपल्यासारख्या सामान्य लोकांना तर जाम मजा येते. कारण आपल्या सगळ्यांनाच आता स्वतःला कार्टूनमध्ये बघायची खूपच हौस आली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एआयने कितीही कॉपी केली तरी तो गिबलीचा आत्मा तर कधी बनू शकणार नाही. कारण मुळातची ती हस्तकलाच आहे नाही का.
पण पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही तुमचा फोटो गिबली स्टाईलमध्ये बदलाल तेव्हा मियाझाकीला एक सलाम तर नक्कीच द्या. आता मी पण निघतो, माझ्या पण मांजरेला मला गिबली बनवायचंय. ऐ, आणि जरा त्या गिबलीला आराम द्या रे, नाहीतर मियाझाकीच्या आधी तोच तोंड झाकी करून जंगलात पळून जायचा. थोडं धीरानं घ्या.